नांदेडमध्ये काँग्रेस आक्रमक. दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर काँग्रेसने केले निदर्शने. अचानक रास्ता रोको आंदोलन केल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी केली धरपकड. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसचे कार्यकर्त्यांची मागणी. काल विद्यार्थ्यांवर जो अमानुष अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही राहुलजी गांधी जे विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करत आहेत, आमचे खासदार रवींद्र चव्हाण जे विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करत आहेत, त्यांच्यावर रस्त्याने घुसखोर लाठीचार झाला. विद्यार्थ्यांचे अक्षरशः कपडे फाडण्यात आले. खासगी लोक सुद्धा हातात पोलिसांच्या काटा घेऊन लाठीचार्ज करत होते. या सरकार करते तरी काय, याचं उत्तर सरकारनं द्यावं आणि इथून पुढे आता जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याचा आम्ही त्यांना राजीनाम्याची काय केंद्रीय शिक्षण मंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी या ठिकाणी आम्ही काँग्रेसच्या वतीने मागणी करतो. भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना दहशतवाद तो माणूस इतका हरामखोर आहे, इतका लुच्चा आहे. शेतकऱ्याच्या नावावर पैसा जमा करतो, आंदोलन करतो, शेतकऱ्याचं नाव घेऊन इतका मोठा झाला, आमदार झाला आणि तो विद्यार्थ्यांना जर आतंकवादी म्हणत असेल, येणारा काळ जर सदाभाऊ खोत नांदेडला आला तर त्याची गाडी फोडण्याचं काम, परिणाम त्याच्या तोंडाला काळ फासण्याचं काम आम्ही काँग्रेसच्या वतीने करू.